मावलीला जाते मी भेटाया मावलीला जाते माहेराला बाई ग जाते माहेराला। लेट्सअप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांना जय हरी। नुकतंच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दिंड्यांचं आगमन पुण्यनगरीमध्ये झालेलं आहे। हे जे आपण दृश्य पाहत आहात हे आता रखरखत्या उन्हामध्ये पंढरीला निघणारे हे वारकरी हे उन्हामध्ये असले तरी त्यांचा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखली जाणारी ही संस्कृती आपल्याला पाहायला या वारीमध्ये मिळते। या वारीमध्ये अनेक जण सहभागी होतात। आता जे माझ्यासोबत आहेत ते वासुदेव माझ्यासोबत आहेत। हे सर्व वासुदेव या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत। जय हरी, रामकृष्ण हरी। कधीपासून तुम्ही वारीमध्ये सहभागी होत असता आणि काय तुमची एकंदरीतच परंपरा आहे? आमच्या आई वडिलापासून वारीमध्ये परंपरा आहे। तेव्हापासून आम्ही जन्मलो तसे आम्ही मोठे झाल्याच्यानंतर वारी चालू केली। म्हणजे कमीत कमी 40 ते 45 वर्षापासून वारी चालू आहे। वासुदेव सांगितलं आहे वडिलाचे नाव विचारतो वारीमध्ये, सुख समाधान त्याच्या वडिलांचा उद्धार करतो, त्याला आशीर्वाद मिळतो। आम्ही विठ्ठलाचे चरण नाम संस्मरण करतो। तिथून नाही तर आमचे आजोबा आई वडील आजोबा पंजोबा आमच्या 7 पिढ्यापासून ही परंपरा चालत आलेली आहे। म्हणून आम्ही पण या माऊलीच्या सोहळ्यामध्ये आनंद लुटण्यासाठी वासुदेव हरिनाम घेण्यासाठी आळंदी ते पंढरपूर यात्रेमध्ये सर्व गावचे मिळून औंढा नागनाथ हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा असे बरेच गावचे जिंतूर तालुका परभणी जिल्ह्यातून आम्ही आलेलो आहेत। तरी आम्ही या माऊलीच्या सोहळ्यामध्ये पांडुरंगाच्या नावाचा गजर करतो आणि याच्यामध्ये सामील झालेले भाई भक्त त्यांच्या आईवडिलाचा उद्धार करतो आणि त्यांच्या आईवडिलाच्या आत्म्याला शांती देतो। म्हणून आम्ही मार्गदर्शन देऊन आम्ही माऊली सोहळ्यामध्ये सामील होऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाऊन चंद्रभागेमध्ये पांडुरंगाचं नाम स्मरण करतो। पंढरीनाथ भगवान की जय। तुम्ही कुठल्या भागातून आले? एकदम 10 ते 15 जण तुम्ही आहात। कुठल्या जिल्ह्यातून आला तुम्ही? एकाच जिल्ह्यातले आहेत की वेगवेगळ्या जिल्ह्यातले? परभणी जिल्ह्याचे 4 माणसं परभणी जिल्ह्याचे आणि 4 माणसं औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्याचे। हे वसमतून आलेले 2-3 जण आहेत, ते नांदेड जिल्ह्याचे आहेत। असेच आम्ही 2-4 जिल्ह्याचे मिळून आम्ही या पांडुरंगाचं गुणगान गातो आणि या माऊलीच्या सोहळ्यामध्ये आनंद लुटतो। बाबा, गेल्या काही दिवसांपासून आपल्याला जे पूर्वी वासुदेव दिसायचे, सकाळीच यायचे, भारूड म्हणायचे, लोकांचं समाज प्रबोधन करायचे, मात्र ती परंपरा कुठेतरी आता कमी होताना दिसते। वासुदेव फारसे दिसत नाही, काय होतंय नेमकं? वासुदेव कमी होण्याचं कारण एकच आहे, या शिक्षणामुळे हे तरुण मुलं असतात त्याला वासुदेव त्यांच्या आईवडिलानं या वासुदेवाची ओळख करून द्यावं आणि आईवडिलानं वासुदेवाला 1 रुपया 2 रुपये दान द्यावं। म्हणून हा मुलं बाळंसुद्धा वासुदेवाला मान देतात आणि ही वासुदेव ही जुनी परंपरा शिवाजी महाराजाच्या काळाच्या अगोदरपासून वासुदेव ही परंपरा चालूच आलेली आहेत। आजपर्यंत पण हे वासुदेव ही परंपरा चालूच आलेली आहेत, अजून कमी होणार नाही आणि झालेली बी नाही। आपल्या प्रेक्षकांसाठी एक भारूड होऊन जाऊ द्या, काय हरकत नाही, करून टाकू। आव जाते मी भेटाया मावलीला जाते मी भेटाया मावलीला जाते माहेराला बाई ग जाते माहेराला जाते माहेराला बाई ग जाते माहेराला जाते मी भेटाया मावलीला जाते मी भेटाया मावलीला जाते माहेराला बाई ग जाते माहेराला जाते माहेराला बाई ग जाते माहेराला भेटाया
विठू मावलीला जाते मी भेटाया विठू मावलीला हो जाते माहेराला जाते माहेराला जाते जाते मी भेटाया विठू मावलीला जाते मी भेटाया विठू मावलीला हो जाते माहेराला बाई ग जाते पंढरीला जाते माहेराला बाई ग जाते पंढरीला गेली गेली ज्ञानोबाची उधळण झाली बाई ग आबीर बुक्याची उधळण झाली बाई ग आबीर बुक्याची गेली 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 ज्ञानोबाची उधळण झाली बाई ग आबीर बुक्याची उधळण झाली बाई ग आबीर बुक्याची ज्ञानोबा मावली तुकारा ज्ञानोबा मावले तुकारा ज्ञानोबा मावली तुकारा ज्ञानोबा मावले तुकारा जाते माहेराला बाई ग जाते माहेराला जाते माहेराला बाई ग जाते माहेराला जाते मी भेटाया विठू मावलीला जाते मी भेटाया विठू मावलीला हो जाते माहेराला बाई ग जाते माहेराला जाते माहेराला बाई ग जाते माहेराला पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आपण बघू शकतो या रखरखत्या उन्हामध्ये वासुदेव आणि एकूणच वारकऱ्यांचा हा उत्साह आपण पाहू शकतो. आज वारकऱ्यांचं आगमन हे पुण्यनगरीमध्ये झालेलं आहे. आज आणि उद्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा 20वा मुक्काम या पुण्यनगरीमध्ये असणार आहे. या ठिकाणी वासुदेव बाबांनी आपल्याला ही जी वासुदेवांची वैभवशाली परंपरा आणि वासुदेव जे काही कार्य करत होते त्याबद्दल माहिती सांगितली आणि वारीमध्ये आम्ही आनंद लुटण्यासाठी चाललो आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. अशाच वारीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपण लेट्सअप मराठीला पाहत राहा. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.